जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कोट्यवधी रुपये स्मार्ट मीटर लावण्यात खर्च करण्यापेक्षा ग्राहकांना वीज द्या, आमदार रोहित पवार। स्मार्ट मीटर लावण्यात 27,000 कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा ग्राहकांच्या घरापर्यंत सिंगल फेज आणि शेतकऱ्यांना 3 फेज वीज देण्यावर खर्च करायला पाहिजे होता। मात्र मोठ्या कंपनीचं ही सरकार जोपासत असून त्यात मोठा भ्रष्टाचार करण्यात येत असल्याची जोरदार टीका आमदार रोहित पवार यांनी हिंगणघाट येथे जन आक्रोश मोर्चात केली। आता एक हैदराबादची कंपनी आहे, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी। काय काम आहे त्याचं? कन्स्ट्रक्शन करायचं, रस्ते बांधायचे। त्या हैदराबादच्या कंपनीला तिथं नाशिक आणि जळगाव परिसर, लातूर परिसर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हा भाग दिला कन्स्ट्रक्शनच्या कंपनीला। त्यानंतर मॉन्टे कार्लो लिमिटेड गुजरात, ऐकलंय का? बघा, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा हे मॉन्टे कार्लो लिमिटेड कंपनी कुठली आहे? तुमचा हा भाग कोणाला दिलाय? गुजरातच्या कंपनीला। ऐकलं का? नाही ऐकलं ना? त्यानंतर जेनेसिस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, अडाणी ग्रुप गुजरात, ह्या सगळ्यांना इथं कामं दिली गेली आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी टार्गेट किती केलं गेलं तर 27,000 कोटी रुपयाचं टार्गेट याच्यासाठी ठेवलं। अहो, ग्रामीण भागामध्ये अजूनपर्यंत आम्हाला 3 फेज लाईट मिळत नाही। बऱ्याच वाड्या वस्त्याच्या एकदम आतल्या भागात तिथे सिंगल फेज अजूनपर्यंत आम्हाला लाईट मिळालेली नाही। तर 27,000 कोटी रुपये स्मार्ट मीटरवर खर्च करण्यापेक्षा प्रत्येक घरापर्यंत सिंगल फेज कशी पोहोचेल, आम्हाला दिवसा लाईट कशी मिळेल आणि प्रत्येक शेतकऱ्याला 3 फेजची लाईट कशी मिळेल, यासाठी सरकारने हा खर्च करायला पाहिजे होता। हा खर्च तुम्ही त्याच्यासाठी करत नाही, पण फक्त मोठ्या कंपनीला पैसे मिळावेत, त्यांचा धंदा व्हावा आणि त्यातून या सरकारला कमिशन मिळावं, त्यातून यांना भ्रष्टाचार करता यावा, यासाठी यांनी हे स्मार्ट मीटरचं भूत आणलेलं आहे आपल्या महाराष्ट्र आणि देशामध्ये। हिंगणघाटमध्ये सक्तीच्या स्मार्ट मीटर विरोधात जन आक्रोश आज पाहायला मिळाला। स्मार्ट मीटरच्या विरोधात आज हिंगणघाटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। वीज बिलामध्ये वाढ होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी स्मार्ट मीटरला तीव्र विरोध केला। जनतेचा एकच नारा, आता स्मार्ट मीटर नको आम्हाला, अशी घोषणांनी परिसंवाद आणून केला होता। या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, माजी आमदार सुनील भुयार, युवा नेते सलील देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। सक्तीचे स्मार्ट मीटर थांबवून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदले यांच्या पुढाकाराने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रणय बालपांडे, जनसंग्राम न्यूज, हिंगणघाट।